आजच्या राजकारणाकडे बघून असेही नेते असतील हे खरं तर तुम्हाला पटणार नाही. आजचं राजकारण म्हणजे एकमेकांवर चिखलफेक करणं, एकमेकांची वैयक्तिक उणीधुणी काढणं किंवा मग तपास यंत्रणाचा वापर करून एखाद्याला राजकारणातून संपवणं एवढाच आहे. पण मित्रांनो, आपल्या भारत देशात असेही काही दैदिप्यमान नेते होऊन गेलेत की ज्यांनी पक्षाच्या भिंती ओलांडून सत्याला साथ दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि 9 वेळा खासदार राहिलेले माणिकराव गावित अगदी साधा, सरळ आणि आदिवासी भागातून पुढे आलेला चेहरा. पण एकदा त्यांच्यावर एक अतिशय भयंकर आरोप करण्यात आला. आरोप असा होता, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी त्यांचे असलेले संबंध. संसदेत गदारोळ माजला, मीडियामध्ये चर्चा रंगू लागली, कारण अतिशय निष्कलंक असलेल्या एका नेत्याच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. आता त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या अतिशय आक्रमक नेत्या सुषमा स्वराज या विरोधी पक्षात होत्या. आता विरोधी पक्षाची एखादी नेता ज्यावेळी संसदेत अशा विषयावर बोलायला उभी राहते आणि त्यातही विरोधकांना कुठल्याही प्रश्नावर पाणी पाजण्याची ताकद असलेल्या सुषमा स्वराज यांच्यासारख्या नेत्या त्याच्यावेळी उभा राहिल्या, त्यावेळी सगळ्यांनाच खात्री होती की आता त्या माणिकराव गावितांवर अक्षरशः तुटून पडतील. पण झालं उलटच. सुषमाजींनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सुषमाजी माणिकरावांकडे बघून अगदी शांतपणे धीरगंभीर आवाजात म्हणाल्या की माणिकराव, मी तुमच्या कामाला आणि तुम्हाला अनेक वर्षापासून ओळखतो. तुमच्यावर हा जो दाऊदचा आरोप करण्यात आलाय तो साफ खोटा आहे. तुम्ही असं काही करूच शकत नाही याची आम्हाला पूर्ण खात्री. विचार करा, विरोधी पक्षाची एक नेता सत्ताधारी पक्षातल्या एका नेत्याच्या चारित्र्याची साक्ष देत होती. त्यांना शक्य असतं तर त्यांनी याचा फायदा राजकारणासाठी सहज करून घेतला असता. पण अशा लोकांना राजकारणापेक्षा माणुसकी आणि सत्य महत्वाचं होतं. आजच्या काळात जिथं वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक दोषारोप अगदी टोकाला गेलेत, वैयक्तिक द्वेष टोकाला गेलाय, तिथं सुषमाजींसारखी अशी संयमी व्यक्ती आणि माणिकरावांसारखा अतिशय प्रामाणिक आणि संयमी व्यक्तिमत्व सापडणं अतिशय दुर्मिळ झालं. सूडबुद्धीचं राजकारण करणाऱ्या आजच्या राजकारण्यांनी सुद्धा हा इतिहास एकदा वाचायला हवा. धन्यवाद.